कितीही वरून आंघोळ केली तरी कडवटपणा जाणार नाही. कडवटपणा स्वतःहून काढावं लागेल. बुद्ध होणे म्हणजे मनाला प्रशिक्षित करणे. धम्म आपल्या दारी भाग 29 दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी प्रफुल्ल फुलमाडी कुटुंबाकडे मानेवाडे येथे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. ग्राफिनवड न्यूजवर काय आहे संकल्पना धम्म आपल्या दारी. हा उपक्रम आपल्याला बघायला मिळतो प्रभाग क्रमांक 34 दक्षिण नागपूर येथे. आपण एक आहोत व आपण सर्वप्रथम भारतीय आहोत व अंतिमता भारतीय आहोत ही भावना जोपासून कुठलाही आणि अतिशय एक अनोखा अलौकिक उपक्रम आपण बघू शकता. प्रभाग क्रमांक 34 आमचे गणवीर साहेब इथे त्यांनी आता स्वागत केलेले आहे. या साईडला थोडं या समोर या थोडं तुमच्याबद्दल माहिती सांगा. तिथे धम्ममित्र म्हणून मी काम करतो, परंतु मी जेव्हा हे माझे मित्र आहेत प्रफुल्ल माळी आम्हाला मित्र आहे. आम्ही कॉलेजचे मित्र होतो आणि नगरला मी इंटरखान्याला राहायचो त्यावेळेला. तर आम्ही आमचा घरोबा होता आणि त्यांनी मला आवडते बोलावलं. आज आमच्या ग्रुपमध्ये एका मित्राचा वाढदिवस पण होतो ज्या ठिकाणी फिरायचं नाही, परंतु मी यांच्या शब्दावरती माझा मित्र असल्यामुळे आणि हा जो अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपण आपल्या धम्म रॅलीला सरांच्या घरी घेऊन आलो आहोत. आपली धम्म रॅली ही दर रविवारी सकाळी 8:30 वाजताला सुरुवात करतो आहोत. उन्हाचा तडाखा आहे. यानंतर आपण पुढील रॅली 8 वाजता सुरू करणार आहोत आणि चौकडे बाजूनी चहू लोक आपल्या धम्म रॅलीकडे पाहतात. बघा बुद्धांचे माणसं कशी एकत्र येतात, कशा प्रकारे शांत चित्ताने आपल्या रॅलीला घेऊन जातात. त्यामुळे बाबासाहेबांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे की प्रत्येक रविवारी आपण विहारात गेलो पाहिजे. आज विहार आपण जात नाही म्हणून विहार तुमच्या घरी येत आहे. ही खंत दूर करायची आपल्याला. कमीत कमी आपण या रॅलीमध्ये सामील झालो पाहिजे. आपण सामील होत असताना आपल्या मुलाबाळांना सुद्धा आणायचं, आपल्या सुनेला आपल्या पत्नीला पण आणायचं. आपण आपल्या सुनेला पत्नीला घरी ठेवतो, त्यामुळे नेमकं काय होतं काय घडतंय कळतच नाही. आणि धम्म रॅलीचा मूळ हेतू काय आहे, कशामुळे आपण धम्म रॅली काढतोय. धम्म रॅली याचा मागचा एकच हेतू आहे की आपण सर्व धम्म बांधव आहोत. आपल्या ज्या शेजारी राहतो, एका एरियामध्ये राहतो आणि एका शेजारी एरियात राहत असताना एकमेकाचा परिचय नाही आहे, म्हणून एकमेकाचा परिचय व्हावं त्यासाठी त्यांच्या घरी जाणं गरजेचं आहे. आणि घरी गेल्यानंतर एकमेकाची ओळख पडतं, कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो आणि कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाल्यानंतर आपल्या घरातल्या ज्या समस्या आहेत, बुद्धांनी सांगितलं की भांडणामुळे सर्व काही घडतं आणि बुद्धांनी जिंदगीभर पूर्ण आपल्यामध्ये भांडण होऊ नये. बुद्धाचं बाहेर निघण्याचं कारण एकच आहे की बुद्ध का बाहेर पडले, कारण बाहेर पडण्यामागचं कारण आहे की युद्ध. आपण कोणत्याही प्रकारचा झगडा करू नये आणि झगडा होण्याची कारण बुद्धांनी शोधले आणि त्यातून या मानव जातीला मुक्त केलं. आपण सुद्धा बुद्धांचे अनुयायी आहोत. तर आपल्या कुटुंबांमध्ये मुलाचा, वडिलाचा, पत्नीचा, नवऱ्याचा, सुनेचा, सासूचा अशा प्रकारची घरांमध्ये भांडणं होऊ शकतात. होत असेलही
पण होणारी भांडणं आपण कोणाकडे सांगावं, कोण आपल्याला याच्यात मार्गदर्शन करेल? यामुळे आपण एक दुसऱ्याची भेटी होण्यामुळे, कौटुंबिक जिव्हाळा वाढल्यामुळे आपण या होणाऱ्या भांडणेपासून दूर जाऊ शकतो आणि आपल्यामधला मातृत्व म्हणा, भ्रातृत्व म्हणा, प्रेमाची ज्योत आपण पेटू शकतो. म्हणून बुद्धांनी म्हटलेलं आहे, वैरानी वैर वाढतच आहे, त्या वैराला जर मुक्त करायचं असेल तर अवैरानी त्याला मुक्त करावं लागेल. म्हणून बुद्धांनी म्हटलं की प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत लगाते चलो. आपल्याला बुद्धाच्या मार्गी जाऊन ही प्रेमाची गंगा आपल्याला पोचवायची आहे. त्यामुळे सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की मी या रॅलीमध्ये स्वतःहून सामील झालो पाहिजे, माझ्या घरच्या कुटुंबातील मंडळी सामील झाल्या पाहिजे. जर आपण एक माणूस म्हणाला की माझ्या येण्याने काय फरक पडतं, मी नाही गेलो तरी चालेल, पाण्याचा घडा भरत असताना एका घड्यातले एका बुंदी म्हटलं की एक थेंब मी गेली नाही तर घडा काय होईल? एक एक बुंदी तो घडा भरतो आहे. त्यामुळे आपण या रॅलीत आल्यामुळे नेमकं काय घडतं, कसं होतं, काय होतं हे आपण स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. बुद्धांनी म्हटलं प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतः अनुभवायचंय. येही बसिको, या बसा पहा नेमकं इथं काय होतं, इथं कोणतं देवधर्म आहेत का, कोणत्या प्रकारची देवधर्माची पूजा आहेत का, कोणत्याही देवधर्माबद्दल कोणाला आमिष दिल्या आहेत का, कोणाला काहीच दिल्या गेल्या नाही. तथागत बुद्ध सरते शेवटी जेव्हा महापरिनिर्वाणाला जात होती तेव्हा तथागतांकडे सर्व मंडळी आली आणि सर्व मंडळी आल्यानंतर तथागतांनी विचारलं की तुमच्या डोक्यांमध्ये काही प्रश्न आहेत का? पहिल्या वेळेस विचारलं, कोणी त्याचे उत्तर द्यायला तयार नाही. दुसऱ्या वेळेस विचारलं, तेही उत्तर कोणाच्या डोक्यात काही शंका असेल तर विचारून घ्या, कारण मी महापरिनिर्वाणाला जात आहे. पहिल्या वेळेस झालं, दुसऱ्या वेळेस झालं, तिसऱ्या वेळेस झालं, कोणीही कोणत्याही डोक्यांमध्ये काही शंका नाही असं तथागतांना सांगितलं. तेव्हा तेच म्हणाले, तथागत तुम्ही जाता जाता आम्हाला काही संदेश द्या, तर आम्ही काय करायला पाहिजे? तर तथागतांनी सांगितलं, मी जे तुम्हाला धम्म सांगितलेलं आहे हे धम्म जीवन जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही सरते शेवटी अतदीप भव म्हणजे स्वतःचं चिंतन मनन करा आणि अतदीप भवाचा वापर करून तुम्ही यामध्ये सत्य सत्यता पाठपुरावा करून तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही आपल्या बुद्धिमापनावर ठरवून या लोकांचा कल्याणासाठी मार्ग करू शकता. म्हणून तुम्हाला जबाबदारी आहे की आपल्याला बुद्धिमापनावर उतरायचं आहे आणि बुद्धिमापनावर उतरल्यानंतर आपण या ठिकाणी आलेल्या वंदना घेतली आहे. वंदना घेणे म्हणजे त्या गुणाचं वर्णन करणे, तसा गुणवान होण्यासाठी प्रयत्न करणे, तसा गुणवानाच्या मार्गावर मार्गक्रमण करणे, यासाठी आपण वंदना करतो. आपण प्रार्थना नाही केली. प्रार्थना आणि वंदनेमध्ये फरक आहे. प्रार्थना ही देव तूच मला काय देशील, जर या जन्मात नसेल तर पुढच्या जन्मात, परंतु माझा तुझ्यावर विश्वास आहे. बुद्धांनी सांगितलं कुणावर विश्वास ठेवायचा नाही. तुमची तर्कसंगत बुद्धिसंगत तुम्हाला ग्वाही देत असेल, आम्ही जे म्हणतो ते तुम्हाला ग्वाही वाटत असेल तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवा. म्हणून आपण म्हटलं बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. बुद्धम याचा अर्थ तुझी बुद्धी अशी विकसित कर, अशी विकसित कर की तुझ्या बुद्धीमुळे सर्वांचा कल्याण झाला पाहिजे. तुझ्या बुद्धीचा प्रथम हेतू, मध्यम हेतू आणि शेवटचा हेतू का असला पाहिजे? हे मानवी जीवनाचा कल्याण करण्याचा हेतू तुझ्या बुद्धीचा असला पाहिजे. अशी बुद्धीला विकसित कर. बुद्धांनी म्हटलं नाही की माझं नाव घ्या, माझ्यासारखं हो, किंवा मी म्हणतो म्हणून नाही, तुझ्या विवेक बुद्धीचा वापर करून तुझी बुद्धी एवढी विकसित कर, एवढी विकसित कर की तुझ्या बुद्धीचा हेतू सर्व मानव जातीचा कल्याण करणारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक व्यक्ती या भारत देशाला मिळाला आणि त्यांनी बुद्धी एवढी विकसित केली, एवढी विकसित केली, हजारो वर्षाची गुलामी, हजारो वर्षाची मानसिक गुलामी, आर्थिक गुलामी, साऱ्या गुलामीत आपण हजारो वर्ष जीवन जगत गेलो. त्या जीवन जगण्याच्या मार्गातून फक्त 36 वर्षाच्या कालखंडांमध्ये त्या महानायकांनी बुद्धीच्या मापनावर, म्हणजे बुद्धी विकसित केल्यानंतर बुद्धिमान माणूस कसा असतो याचं मोठं उदाहरण आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून बाबासाहेबांना वाटलं की माझ्या समाजातील लोकांना यांच्या जीवनामध्ये उजाळा यावं, त्यांचं जीवनाचं कल्याण व्हावं, म्हणून कल्याणी मार्ग देण्यासाठी त्यांनी बुद्धाचा मार्ग दिला. आणि बुद्धाचा मार्ग दिल्यानंतर आपण म्हणतो सारे बुद्धम शरणम गच्छामि. त्या बुद्धीला विकसित होऊ द्या. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्व माणूस आहोत, माणसालाच बुद्धी आहे,
प्राणी आणि माणसामध्ये हाच फरक आहे. माणसाला बुद्धीचा विकास करायचा आहे आणि तुमच्या बुद्धीचा विकास करून स्वकल्याण करून तुम्ही जनकल्याण करायचं आहे. तर बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. बुद्धांचा मार्ग हा जास्तीत जास्त लोकांचा कल्याण करणारा मार्ग आहे. म्हणून या कल्याणकारी मार्ग करण्यासाठी आपण सारे तयार असणं आवश्यक आहे. 38 महामंगल सूत्रांमध्ये बुद्धांनी म्हटलेलं आहे, नेहमी मूर्खाच्या संगतीत राहू नये. बुद्धांचे म्हटले की बुद्धिमानाच्या संगतीत राहा. 38 महामंगल सूत्रांमध्ये आपल्याला आपलं जीवन कसं जगावं, साऱ्या गोष्टी हा मूर्ख माणूस करतो असे न बाळा. मूर्ख माणसामुळेच ह्या देशांमध्ये जी काही आज भ्रष्टाचार म्हणा, हिंसाचार म्हणा, जे बलात्कार अत्याचार होत आहे, हे सर्व या मूर्ख माणसामुळे. म्हणून बुद्धांनी म्हटलं, मूर्ख माणूस हा स्वतःला, समाजाला, देशाला रसातळाला नेतोय. या रसातळाला नेणाऱ्या माणसातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास करावा लागेल. आणि आज देशांमध्ये तीच परिस्थिती आहे. आज देशांमध्ये अशीच परिस्थिती असल्यामुळे बेवकूफ माणसाला पुढे आणल्या जात आहे. एकदा काय झालं, एक माणूस फुल विकत होता, फुलांचं काम करत होता. फुल करता करता तो अनाडी माणूस होता, त्याच्याकडे काही पैसे नव्हते. फुल विकता 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 एवढा फुलांचा बिझनेस त्याचा वाढला, एवढा बिझनेस वाढला की त्याचा बिझनेस खूप मोठा झाला. त्याला वाटलं की आता आपण अमेरिकेला गेलो पाहिजे. म्हणून अमेरिकेला घेण्यासाठी त्याला तिकीट काढायला गेला. पैसा भरपूर त्याच्याकडे. जेव्हा तो त्या ठिकाणी तिकीट काढायला गेला तेव्हा तो म्हणाला की मला अमेरिकेची तिकीट मिळेल का. तेव्हा तिथे तिकीट देणारी महिला म्हणाली की अमेरिकेला कशाला जायचं तुम्हाला, अहो अमेरिकेमध्ये जायचं असेल तर इंग्रजी बोलावं लागतं, तुम्हाला इंग्रजी येतं का. ते म्हणे मला इंग्रजी येत नाही. इंग्रजी पहिले शिकून घ्या, शिकल्यानंतर मग तुम्ही या. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग तो इकडे आला. आता आपल्याकडे एबीसीडी होण्याचं काम चालू आहे उपवर्गीकरणामध्ये. आता ए माणूस बी माणूस सी मधला, त्या ए मधला त्यामधला डी भेटला. डीला वाटलं याच्या बरोबरीच जाऊ, कारण एबीसीडी एका रांगेतच आहे. आता उपवर्गीकरण होत आहे. त्यामधलं डी का म्हणाला, काय इंग्लिश शिकायची, मी शिकवतो म्हणे तुला, 2 दिवसात ट्रेन करून टाकतो म्हणे. किती पैसे लागन, जेवढे पैसे लागन तेवढं. ठीक आहे म्हणे. काय करायचं म्हणे, 3 शब्द नेहमी लक्षात ठेवायचे म्हणे. एक यस, नो आणि थँक्यू. बस एवढं आलं म्हणजे तुला सर्व जमलं म्हणे. ठीक आहे म्हणे. त्यांनी पाठ केला, यस, नो आणि थँक्यू. मग चला तिकीट काढली ना. तिकीट काढल्यानंतर प्रवास सुरू केला आणि बाजूला जे इंग्रजी बाईच्या बाजूला बसला. इंग्रजी बाईच्या बाजूला बसला. आता इंग्रजी बाई बसल्यानंतर इंग्रजी बाई गेली मग लघवीला. तिनं तिथं बॅग ठेवली. तर ती काय म्हणते, ती इंग्रजीमध्ये हॅव यू सीन माय बॅग, येस. तू म्हणा येस. मग गिव्ह मी द माय बॅग, नो. तिनं नो म्हटल्यावर त्यांनी कनपटी फिरलं तर तो म्हणते थँक्यू. अशा प्रकारची स्थिती बेवकूफ माणसाची असते. म्हणजे बेवकूफ माणसाला डोकं नसलं तर 3 शब्द पाठ करतून तो जगाचा प्रवास करायला जातो आहे. बाबासाहेब बुद्ध म्हणतात की असं नाही, तुमची बुद्धी मापनावर उठण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धीचा विकास करायचा आहे. म्हणून एबीसीडीची भानगड आहे. एबीसीडीची भानगड काय आहे. एका सरांनी काल एक उदाहरण दिलं की मांगाचं पोरगं मी म्हणे एकाच गल्लीत शिकत होतो, एकाच ठिकाणी आम्ही शिकत होतो. त्याचं घर माझं घर बरोबरीला, मांगाचं मी आणि तो याचं. शिकता शिकता म्हणे त्यांनी शाळा सोडली म्हणे. काही शिकल्यानंतर मग मी मोठा झालो म्हणे शिकता शिकता. मग आम्ही लग्नाला गेलो म्हणे, आमच्या मित्राच्या लग्नाला, देशमुखच्या लग्नाला. मी लग्नाला गेलोय, पुण्या बाहेर वाजत होता म्हणे. आमची जेवायची वेळ आली बसायची. तो देशमुख म्हणे चला जेवण करू. तो देशमुख मला म्हणते पंक्ती त्याला बोलू ना, राहू दे म्हणे त्याला तिथंच. म्हणजे आपला स्टेटस आपल्याला स्वतःला मिळवावं लागतं. जर स्टेटस नाही मिळवलं तर तुम्हाला कोणी विचारत नाही. दोन्ही एका गलीत राहणारे, एका ठिकाणी एका शाळेत शिकणारे, एका वातावरणात राहणारे. मग असं का झालं की देवाची करणी नारळात पाणी. याला स्वाभिमान शिकवलं. बाबासाहेब म्हटलं 2 रुपये कमवत असाल तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. पुस्तक तुम्हाला कसं जीवन जगायचं ते शिकवते. स्वाभिमान कोणत्याही प्रकारचं स्वाभिमानाला गहाण ठेवलं नाही पाहिजे. बाबासाहेबांना आदर्श मानणे म्हणजे स्वाभिमान स्वीकारणं. म्हणजे आम्ही अर्धी रोटी खाईल पण आमचा स्वाभिमान आम्ही विकणार नाही. स्वाभिमान रसातळाला जाणार नाही. आणि जेव्हा जेव्हा देव धर्म कर्माची कांड येतील तेव्हा देव म्हणेल की तुम्हाला तुमची बुद्धीचा विकास करायचा नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव,
तुझा भला होईलच. या दिवसात नाही, पुढच्या दिवसात नाही, हे सर्व जन्म गेला तर पुढच्या जन्मात होईल, पण तुझा विकास होईल. आणि आमच्या महानायकांनी काय सांगितलं, तुमचा विकास याच वेळेस याच करायचं, तुम्हाला तुमचा विकास तुम्हालाच करायचा आहे, तुमचा विकास कोणीच करणार नाही. म्हणजे ही बातमी, ही गोष्ट, ही त्याच्या याच्या डोक्यात पडली, तो आपला बुद्धीचा विकास करतो, तो आपल्या बुद्धीला चालना देतो. म्हणून याची गरज आहे. ही धम्म रॅलीची गरज काय आहे की बाबा रे, तू बुद्धिमान आहे, बुद्धी तुझ्याकडे, तुझ्या बुद्धीचा विकास तुलाच करायचा आहे. बापाची प्रॉपर्टी नाही चालत, ती प्रॉपर्टी नाही. म्हणून जसं हिंदूमध्ये किंवा एखाद्या धर्मांमध्ये जन्माला आला तो धर्मानी बनतो. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर नाही बनत, त्याला डॉक्टरची डिग्री घ्यावं लागतं. बुद्धाचंही तसंच आहे, लक्षात ठेवा. जरी तुम्ही त्याच्या घरी जन्माला आले तर तुम्हाला दीक्षा घ्यावं लागतं. दीक्षा म्हणजे स्वतःला आचरण करायचं आहे, स्वतःला बदलायचं आहे. काय बदल मला करायचं आहे. दीक्षेमुळे स्वतःला दिशा मिळतं, स्वतःच्या चूक दुरुस्त होतात, स्वतःला कळतं की मी दीक्षा घेतली आहे. माझ्या बापानी पिढीनं जात पाणी नाही चालत. बुद्धांमध्ये तसं नाही. बुद्धांमध्ये स्वतःला बुद्ध व्हावं. पिढी जात ही जातीवर महार जात असेल तर पाठते तुम्हाला हिंदू धर्माचं. परंतु आपण बुद्धांमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, प्रत्येकाने दीक्षा घेतलीच पाहिजे. तुम्ही तुमच्या लग्नात घ्या, कोणाच्या बारशात घ्या किंवा कोणाच्या वाढदिवसात घ्या, पण मी दीक्षा घेतली पाहिजे. स्वतःला बुद्धासमोर उभं राहायचं. 22 प्रतिज्ञा घ्यायच्या, त्रिशरण पंचशील घ्यायचं. 22 प्रतिज्ञेमध्ये काय, कसं जीवन जगाचे पूर्ण मार्ग दिलेला आहे, काय नकाराचं ते दिलेलं आहे, काय स्वीकाराचं ते दिलेलं आहे. एवढं जरी समजलं तरी आपण आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. म्हणून आपल्याला बुद्धीचा विकास करायचा. बुद्धीचा विकास झाल्यानंतर कोणाची बुद्धी विकास आणि कोणाच्या कामी होणार. म्हणून धम्मं शरणं गच्छामि, धम्माला शरण जा, धम्माला अनुसरण कर. धम्म म्हणजे चार चौघ माणसाची गरज. आपण चार चौघाहून आपल्याला एकत्र बसण्याची गरज पडते. आपण एकटाच बसलो खुर्चीवर, सरक इकडे म्हणायची गरजच नाहीये, काही बोलायची गरजच नाहीये. म्हणून एक पासून दुसऱ्या माणसाचा संवाद करायचा असेल, एक पासून दुसऱ्याची व्यवहार करायचा असेल, एक दुसऱ्याकडे पाहायचं असेल तर बुद्धांची गरज आहे, म्हणजे धम्मांची गरज आहे. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. या मार्गाने जाणे म्हणजे स्वतःला कल्याण करून घेणे, म्हणजे स्वतःचा कल्याण करण्यासाठी आदर्श मार्ग हा धम्म आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. धम्म म्हणत नाही हे रोपटे दिले, 5 शील दिलेले आहे. 5 शील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 मार्क, म्हणजे 5 प्रश्न आहे. एका प्रश्नाला 20 मार्क आहे. 100 मार्काचा पेपर आहे. जेवढे प्रश्न सोडतील तेवढे मार्क. तुम्ही जेवढ्या शीलांचं पालन कराल तेवढा तुमचा प्रभाव पडेल. 1 शील केला तर एकाचा प्रभाव, 2 केला 2चा, 3 केला 3. त्यांनी म्हटलं की मी दारू पित नाही पण मटण खातो, कापून खातो. आता खातो तर खा. 1 शील तर पालन करतो नाही, खात नाही, मी दारू पण पितो, दोन्ही चालते, पण मी चोरी नाही करत. चोरी नाही केलं काय फरक पडते. म्हणजे बुद्धांनी म्हटलं की ह्या एकामेकाच्या लिंक लावलेली आहे, ती एक नाही पण पूर्ण शृंखला करणार नाही, यातून मी मुक्त होईल. म्हणून आपण आपल्या मुलावर, कुटुंबावर याचा प्रभाव प्रचार पडावा, यासाठी याची गरज आहे. म्हणून धम्म जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि परिवर्तन केल्यानंतर असं संघाची गरज आहे. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. आणि धम्मांमध्ये 5 शील दिलेले आहे. 5 शीलाचा जो व्यक्ती पालन करेल त्याच्या जीवनामध्ये कलाटणी, अशी कलाटणी देणारी दिशा हा बुद्धाचा धम्म करतोय. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी की या मार्गावर येऊन आपल्या जीवनामध्ये कल्याण करणे. आणि कल्याण करण्यासाठी एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे काही लोक धम्मांकडे आले गेले. धम्मांकडे आले गेल्यानंतर काही लोकांनी, मोठी माणसं होती, ते म्हणे तथागत आम्ही तीर्थाला जाऊन येतो. तथागताची परवानगी घेतली. तथागत म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, पण असं करा म्हणे की निंबाची काडी आहे ती घेऊन जा. तुम्ही जिथे जिथे स्नान कराल, पाप धुवायला जातो की नाही आपण नदीमध्ये, कुठे कुठे कुंडांमध्ये जातो, जिथे जिथे तुम्ही तुमचं आंघोळ कराल, नहान कराल, त्या त्या ठिकाणी याची पूजा करा. कुणाची? त्याची पण, त्याला पण आंघोळ करून घ्या. मग जे जाते जर गेल्यानंतर ज्याच्या तिथे तिथे ते आंघोळ करायचे, तिथे तिथे लिंबाच्या काडीचे पण आंघोळ करून घ्यायची. असं सर्व करून आल्यानंतर मग तथागताला म्हणाली, तथागत ही काडी आता सर्व आम्ही तीर्थदान करून आलो आहे, ही काडी तथागताकडे दिली. तथागताने त्या काडीचे तुकडे पाडले आणि तुकडे पाडल्यानंतर सर्वांना खायला दिलं. तर सर्व म्हणे हे तर कडवटच आहे, म्हणजे
आता एवढे तीर्थ करून आलेली जर ती गाडी आहे तर तिचा त्याचा कडवटपणा झाला पाहिजे होतं. तथागत म्हणाले की जी तुम्ही वरून आंघोळ केली असली तरी तुमचा कडवटपण जाणार नाही. तुम्हाला कडवटपण स्वतःहून काढावं लागेल, स्वतःहून तुमच्या मनाला प्रशिक्षित करावं लागेल. म्हणजे बुद्ध होणे म्हणजे मनाला प्रशिक्षित करणे. बुद्ध हा 5 इंद्रियापैकी 6व्या इंद्रियाबद्दल सांगतोय. 6वा इंद्रिय म्हणजे मन. म्हणून धम्मपदांमध्ये मनावरच पूर्ण सांगितलेलं आहे. मनोसेटा मनोमय, सर्व मनाचीच किमय आहे. हे सर्व मनच तुम्हाला सकाळी करतंय. बुद्ध मनावर सांगते की तुम्ही तुमच्या मनाची शुद्धीकरण करण्यासाठी, स्वतःला परिवर्तित करण्यासाठी या मार्गावर येणं अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये बदल होतो आहे. आता आपण इथे आपल्या रॅलीला घेऊन आलो. रॅलीचा हेतू काय? रॅलीचा एकच हेतू की त्यांच्या घरी जातो, त्यांचा आपला परिचय व्हावा. त्या रॅलीमध्ये त्यांनी आपल्या आडोशी पडोशीला बोलवलं असेल, त्यांचा सुद्धा परिचय व्हावा. त्यांनी आपल्या नातलगाला बोलवलं, त्यांचा सुद्धा परिचय व्हावा. म्हणजे त्यामुळे त्यांना कळेल की रॅली आम्ही का आणलेली आहे, कशासाठी आणली आहे. कारण ह्या रॅली बद्दल ते आपल्या कुटुंबाला सांगतील, आपल्या मित्रमंडळीला सांगतील. म्हणून आपण या रॅली निमित्ताने आज ज्यांच्याकडे आपली धम्म रॅली आलेली आहे ते प्रफुल्ल फुलमाळी यांनी ज्या ज्या व्यक्तीला या ठिकाणी बोलवलेलं असेल त्यामुळे त्यांचा परिचय, त्यांच्या मित्रांचा परिचय, त्यांनी आजूबाजूच्या ज्या लोकांना आमंत्रित केलं त्यांचा परिचय आज आपण त्यांच्याकडून करून घेऊ. त्यानंतर आपला परिचय त्यांना देऊ. सर्वांनी आपला परिचय द्यावं. त्याचबरोबर एक दुसऱ्याशी जयभीम घालावं. त्याचबरोबर सर्वांनी आपल्या पेन डायरीवर त्यांचे नंबर, मोबाईल नंबर लिहून घ्यावं. कारण आपला सातत्याने संपर्क एक दुसऱ्याशी राहायला पाहिजे आणि राहण्यासाठी आपण हा संपर्क ठेवत राहावं. आपण ज्यांच्याकडे आलो आहोत येण्यामागचा हेतू की त्यांचा आपला परिचय व्हावं. म्हणून मी त्याच्या कुटुंबियांना सर्वांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि आपला सर्वांचा परिचय द्यावा. माझं नाव प्रफुल्ल फुलमाळी. मी प्लॉट नंबर 35 अहमदनगर नंबर 2 मध्ये राहतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा IT मध्ये जॉब करतो, मुलगी ॲनिमेशनचा कोर्स करते. तुम्ही काय करता? स्वागत करतो. मी रिटायर्ड स्टेशन मास्टर. माझं नाव अरुणा फुलमाळी आहे. थँक्यू. जय भीम. माझं नाव हर्षल फुलमाळी. वडिलांचं नाव प्रफुल्ल फुलमाळी. मी IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये BE केलं आहे. सध्या मी डाटा ॲनालिसिस म्हणून एक IT कंपनीमध्ये एम्प्लॉईड आहे. धन्यवाद. साधू साधू साधू. गायकवाडजी आपला परिचय. जय भीम. मी चंद्रशेखर गायकवाड, पोलीस डिपार्टमेंटमधून निवृत्त झालेलो आहोत. आणि हे समोरच घर आहे. हा, रॅली ही छान आहे आणि अशा प्रकारे प्रोग्राम व्हायला पाहिजे जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती व्हायला पाहिजे की आपल्या बाजूला कोण राहते आणि परिसरात एक दुसऱ्याचा परिचय होऊन तेवढेच आपला धम्माची जी म्हणजे याच्यामध्ये वाढ होईल अशी प्रत्येकाने आयोजन करायला पाहिजे. माझं नाव कम्युनिकेशन मध्ये PE केलं आहे. आता ॲनिमेशनचा कोर्स. मी श्री अभिजित बनसोड, इथं फ्लॅट नंबर 43 ला राहतो. माझा व्यवसाय काही असा खूप मोठा व्यवसाय नाही आहे. जे रोजून आहे ते कामं करून मी माझं करतो. आणि मी घाई याच्यासाठी करतो आहे की मला माझ्या मुलाला स्कॉलरशिपचा पेपर असल्यामुळे मला त्याला सोडायचं. नंतर भेटू आम्ही. मी यापुढे तुमच्या कार्यक्रमामध्ये नेहमी सहकार्य करेन. सामील होईल. हो. त्या ठिकाणी या फुलमाळी सर, आपले विद्यासागर गवळी सर आलेले आहेत. हे मोठ्या पदावर होते, आता हायकोर्टाला वकील म्हणून. राहू दे सर, थोडा परिचय होऊ द्या, मग आपण लिहू. कारण आपल्याला 9ला 10ला संपवायचं आहे. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. सरांचे चरण आमच्या घरी पडले 1 हप्त्याच्या आधी आणि त्यांनी मला ते व्हिडिओ दाखवले की आमची धम्म रॅली आहे आणि ती धम्म रॅली कोणाच्या घरी समापन होणार आहे
तर मी पाहिला हा तर माझा मित्र आहे म्हटलं. तर हे माझे कॉलेज मित्र आहेत फुलमाळीजी. आणि इथे मी धम्म रॅलीला जेव्हा सुरुवात केली आणि नमो बुद्धाय म्हणत, बहुतेक मला वाटतं एक दुसरा वेळ असेल, त्यामध्ये मनाला इतकी असीम शांती मिळाली. तर खरंच हा जो उपक्रम चालवलेला आहे ॲडव्होकेट सरांनी, ज्यांच्याकडे 10-12 डिग्र्या आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन जर या एरियामध्ये मिळत आहे, तर खरंच तुम्ही लोक खूप भाग्यवान आहे, कारण की त्यांचं आपण संभाषण ऐकलेलं आहे. तर बांधवांनो, हा खरंच चांगला उपक्रम आहे. कारण की मी सहकार नगरला राहतो, तिथं आम्ही आंबेडकर जयंती करतो. आता बुद्ध जयंती होणार आहे, पण आंबेडकर जयंती होते पण एकामेकांचा परिचय होत नाही. फक्त जेवण करतात, एका दोघांना ते भाषण देतात, चालले जातात. हा उपक्रम बरोबर नाही आहे. हे सर्वांचा परिचय व्हायला पाहिजे आणि हा परिचय होऊन, तर मी माझा परिचय देतो. मी सेंट्रल गव्हर्नमेंटला आफ्टर रिटायरमेंट मी आपलं प्रॅक्टिस सुरू केलं आणि त्यामध्ये मला सरांचे मार्गदर्शन मिळते. माझा एक मुलगा आहे, तो प्रोफेसर आहे डेंटल कॉलेजला, तो आता हजारीबागला आहे. आणि मुलगी माझी मल्टीनॅशनल कंपनी, जर्मन कंपनी आहे, तिथे असिस्टंट मॅनेजर आहे. तर ॲज ए सॉफ्टवेअर इंजिनियर. तर एवढा माझा परिचय आहे मित्रांनो. हा खरंच खूपच चांगला उपक्रम आहे. मलाही माझी इच्छा आहे की अशी धम्म रॅली माझ्या एरियामध्ये व्हावं, पण सरांचं घर आणि माझ्या घराच्या जवळपास डिस्टन्स 5-6 किलोमीटर आहे. तर तुम्ही कसं त्याला मॅनेज कराल ते बघायला. धन्यवाद. नमो बुद्धाय. विद्यासागर गवळी, सरांचं नाव विद्यासागर गवळी. ते डायरेक्टर म्हणून होते, ते रिटायर झाले, आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी बापूराव भगवानजी गणवीर, माझं राहणार चंद्रमनगरला आहे. हे आम्ही कॉलेजचे मित्र आहोत, विद्यासागर गवळी आणि फुलमाळी भाऊ. आणि जनरली एकाच एरियामध्ये राहत होतो. आम्ही त्यावेळेला उंटखाना आणि चंदननगरला राहत होतो, तेव्हापासूनचे ते परिचित आहेत. मी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये काम करीत असतो, परंतु इथे काही वर्ग वगैरे होत असतात. आता हा जो उपक्रम आहे धम्म आपल्या दारी, हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. या अशाच प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून धम्म हा लोकांना समजला पाहिजे. आमच्याकडे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये वर्ग होतात, परंतु प्रत्येकाच्या घरी जाणं होत नाही. परंतु हा जो उपक्रम आहे हा अतिशय उत्तमरित्या आहे, असा तो व्हायला पाहिजे आणि इथे या परिचय होतो आहे. एवढंच. सर्वांना जय भीम. एक लक्षात ठेवा की आपली जी धम्म रॅली हे प्रोग्राम असतात, हे युट्यूबवर जर तुम्ही गेला, धम्म आपल्या दारी म्हटलं, कोणाला मित्र आला, पाहुणा आला, कोणाकडे, धम्म आपल्या दारी युट्यूब मध्ये सर्च करायचं, तर आपल्या सर्व व्हिडिओ त्यामध्ये येतात.